नागपुर के नंदनवन थाना क्षेत्र में हुई 9 तोले सोने की चोरी की गुत्थी को पुलिस ने सुलझा लिया है। सीसीटीवी और तकनीकी जांच के दौरान खुलासा हुआ कि चोरी किसी बाहरी ने नहीं बल्कि फरियादी के अपने ही नाबालिग बेटे ने अपने दोस्त के साथ मिलकर की थी। पुलिस ने आरोपी दोस्त हिमांशु चांदेकर को गिरफ्तार कर 100% माल बरामद कर लिया है। मामला नंदनवन थाना क्षेत्र का है, जहां 20 जून को घर से 9 तोले सोने के आभूषणों की चोरी हुई थी। पुलिस के डीबी पथक ने जब इलाके के सीसीटीवी फुटेज और तकनीकी सबूत खंगाले तो चौंकाने वाला सच सामने आया। फरियादी के नाबालिग बेटे ने ही बुरी संगत और रोजाना के कर्ज से परेशान होकर अपने घर का सोना चुराया था, जिसमें उसका साथ उसके दोस्त हिमांशु चांदेकर ने दिया था। पुलिस ने त्वरित कार्रवाई करते हुए आरोपी हिमांशु चांदेकर और नाबालिग को गिरफ्तार कर लिया। आरोपियों के पास से 4 तोले सोने सीधे रिकवर किया गया, जबकि 5 तोले सोने की गिरवी रख कर लिया गया। 2 लाख रुपए भी बरामद कर लिया गया है। इस तरह पुलिस ने चोरी गया पूरा 9 तोला सोना यानी 100% माल जब्त कर आगे की कानूनी कार्यवाही शुरू कर दी है। पोलीस ठाणे नंदनवन येथे दिनांक 20/7/2026 रोजी एक घटना घडलेली होती गडपुरीची। त्यामध्ये टोटल 9 तोळ्याचा माल जो आहे तो चोरीस गेल्याबाबतचा सोन्याचं जे आहे त्याबद्दलची तक्रार प्राप्त झालेली होती। त्या अनुषंगाने तपास केला असता यामध्ये जे फिर्यादी आहेत सीमा व्यंकटेशन अय्यर वय 45 वर्ष, काही टेक्निकल गोष्टी आणि CCTV फुटेजच्या आधारान्वये तपास केला असता त्यांचाच मुलगा जो विधी संघर्ष बालक आहे तो आणि त्याचा साथीदार जो हिमांशु घनश्याम चांदेकर यांनी चोरी केल्याचं निष्पन्न झालेलं आहे। यामध्ये पोलिसांनी हिमांशु घनश्याम चांदेकर याला ताब्यात घेऊन त्याची 2 दिवस कस्टडी रिमांड घेतली असता टोटल यामध्ये 4 तोळे त्याने रिकवर करून दिलेले आहेत आणि 5 तोळे सोनं जे आहे ते 5 तोळे सोनं जे मुथूट फायनान्स या ठिकाणी त्याने गहाण ठेवून त्यातून त्याने 2 लाख रुपये घेतल्याबाबतचं निष्पन्न झालेलं आहे। मुथूट फायनान्सला पत्र दिलेलं आहे आणि त्यांच्याकडून ती राहिलेली रिकव्हरी करत आहोत। यामध्ये एकंदरीत टोटल जे 4 तोळे रिकव्हरी झालेले आणि म्हणजे ऑलमोस्ट 100% रिकव्हरी यामध्ये झालेली आहे। चोरीच्या मागचे जे आहे ते ह्या तरुणांचा उद्देश थोडासा वेगळा होता। त्यांना म्हणजे त्यांची जे रेग्युलर ज्या गरजा होत्या त्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी या घरामध्ये म्हणजे स्वतःच्याच घरामध्ये चोरीचा बनाव केलेला होता। एकंदरीत वाईट संगत या मुलाला लागलेली होती। त्या वाईट संगतीमुळेच त्याला वाईट संगतीच्या लोकांमध्ये राहून ही जी चोरी वगैरे केल्याचे निष्पन्न झालेलं आहे आणि सध्यातील जो आरोपी त्याला पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली आणि त्याला मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांडसाठी रवाना करण्यात आलेलं आहे। टोटल जी टीम आहे त्यामध्ये DP पथकाची API राठोड आहे, PSI काईट, PSI राऊत आणि त्यांचं जे संपूर्ण DP पथक आहे त्यांनी ही कामगिरी केलेली आहे पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली।